सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आज थैमान घातल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। आता आपण सध्या सातारा येवतेश्वर रस्त्यावर आहोत। तुम्ही पाहू शकताय मोबाईल टॉवर पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी आता झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। या मोबाईल टॉवरच्या खाली 3 ते 4 दुचाकी ह्या अडकल्याचं पाहायला मिळते। त्यामध्ये एक जण जखमी किरकोळ असल्याचं देखील प्राथमिक माहिती मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या 2 किलोमीटरच्या रांगा आता लागल्याच्या येवतेश्वरच्या घाटात आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर एमएससीबीची जी लाईट आहे ती देखील इथं असल्याचं चालू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांकडनं नागरिकांना एक आव्हान देखील करण्यात येते की कोणीही कोणती रिस्क घेऊ नका, या घाटात प्रवास करताना सुरक्षित करावं असं देखील त्यांना सांगण्यात येते। त्यामुळे त्याचबरोबर जे धुकं देखील या पावसामुळे आता येवतेश्वर घाटात आल्यामुळं मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। आज साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर जो सोसाट्याचा वारा, त्याचबरोबर ढगांचा कडकडक असा आणि त्याचबरोबर विजेचा गडगडाट देखील होता। त्यामुळे मोठा पाऊस देखील साताऱ्यात झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं। या आलेल्या वादळी वाऱ्यानं खास येवतेश्वर रस्त्यावरचा जो मोबाईल टॉवर आहे तो जो कोसळल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी वादळी वाऱ्यासह जो पाऊस जोरदार पडला त्यामुळे मोठी नुकसान झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय आणि आता सातारा येवतेश्वर रस्ता देखील कोंडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओंकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।